नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकताय माझी सकाळची कामे ते झालेली होती, भांडे ते राहिलेली होती घासायची। तर मी इकडे सर्व भांडे ते घासून घेतली। त्यानंतर उद्यासाठी मला मटकी भिजवायची होती, तर मी इकडे गरम पाणी करून घेतलं, कारण की गरम पाण्यामध्ये लवकर मटकी भिजते आणि त्याला छान असे मोड येतात। तर इकडे मी दिवसभरासाठी मटकी ठेवून देणार आहे आणि संध्याकाळी धुवून स्वच्छ ती एका कापडामध्ये बांधून ठेवायची। तर ही माझी साय दुधावरची 8 ते 10 दिवसाची आहे बघा। तर तुम्ही काहीच मिक्सरचाही वापर न करता फक्त पळीचा वापर करू शकताय। अगदी 2च मिनिटांमध्ये आपलं लोणी तयार होते। तर यासाठी मी एका पातेल्यामध्ये पूर्ण लोणी असं टाकून घेतलं आणि 2 मिनिटं फक्त फिरून घेतलं पळीने। त्यानंतर एकदा हाताने असं फिरून घेतलं। तुम्ही पाहू शकताय इकडं खूप छान आपलं लोणी तयार झालं आणि एकीकडे त्याचं ताकसुद्धा निघालं होतं। तर ते चांगलं स्वच्छ 2 पाण्याने तरी धुवून घ्यायचं, असा आंबटपणा पण त्याचा जातो। आणि ह्या ताकाची तर कढी एवढी छान होती ना, फेकून न देता एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। ह्याची कढी खूप छान लागते, ह्याची त्या दह्यापेक्षा पण छान लागते कढी। तूप बनवायची जास्त झंझटच नाही, मिक्सरला पण काही राडा होत नाही ना, काय नाही, फक्त पळीचाच वापर करायचा आहे। आणि कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय, पण मी इथं पातेल्यातच करते, कारण की ते वरी जर उतू ते आलं तर काही सांडायची काही एवढं हे नाही, भीती नाही। आणि कढईमध्ये कसं थोडंसं उतू जातं आहे। तर मी इकडे आपलं तूपही कडत होतं आणि एकीकडे मी तुळशीचे 2-4 अशी पानं हे घेतली। आपल्याकडं तुळस होती कुंडीमध्ये लावलेली, अशी स्वच्छ धुवून घेतली 2-4 पानं तुळशीची। त्यानंतर चांगलं तूप काढायला लागलं होतं। तूप चांगलं काढल्याच्या नंतर असं थोडंसं वर येत होतं ना, तर त्यामध्ये थोडंसं आपण हे टाकायचं, आपलं ताक टाकायचं थोडंसं, म्हणजे उतू पण येत नाही, एक प्रकारची फोडणी द्यायची समजा त्याला। आणि वास पण खूप छान येत होता, त्याचा घरामध्ये खूप तुपाचा वास दरवळत होता। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने एकदा तूप करून बघा, खूप छान होतं असं तूप। त्यामध्ये 2-4 पानंही टाकून दिली मी तुळशीचे पानं टाकल्यावर खूप आणखी वास ते दरवळत होता। तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं एवढं छान तूप माझं तयार झालं। तर माझं जवळपास अर्धा किलो तूप तयार झालेलं होतं। मी एका असं चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवलं, एवढं छान झालं होतं ना। वरण भातावर याच्यावर तर आपल्याला तूप लागतंच, सहसा पुरणपोळीवर तूप तर लागतं। तूप जर नसेल तर पुरणपोळीसुद्धा खाऊ वाटत नाही। मग माझं दुपारी हे प्रांजलचं मला प्रोजेक्ट करायचं होतं, तर त्यासाठी मी डाळी ते घेतल्या होत्या प्रोजेक्टसाठी। तर त्यावर मला फुलांची ह्याची डिझाईन ते काढायची होती। तर तिनं प्रोजेक्टवर आधी खूप घाण केली होती, 1-2 पानावर, तिला खूप ओरडले होते मी। त्यानंतर मी तिची अशी वही ते पूर्ण तयार करून दिली। अगोदरचं होतं तिच्यामध्ये प्रोजेक्ट, आणि नंतर पण आता सरांनी सांगितलेलं आता परीक्षा पण जवळ आलेल्या आहेत मुलांच्या, एप्रिलमध्येच। मी इकडे तिचं प्रोजेक्ट ते करून दिलं ना। आता उन्हाळा आहे तर आता काही जेवू पण नाही वाटत, तर त्यासाठी आम्ही दुपारी असंच टरबूज खरबूज असं आणत असतो रोजच। मुलं पण नको म्हणते जेवायला डब्बा नेल्यावर, मग नंतर दुपारी काही जेवतच नाहीत। ह्यांनी दुपारी असं टरबूज ते कापलं होतं। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।